बुलढाणा महसूल विभागातील कथित गोलमाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। तत्कालीन मंडल अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांच्या नायब तहसीलदार पदोन्नती दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीची माहिती लपवून शासनाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। अमरावतीत खोट्या माहितीच्या आधारे नायब तहसीलदार पदोन्नती मिळवलेल्या 7 अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी तब्बल 23 लाख रुपयाच्या वसुलीची नोटीस बजावली आहे। या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील विजय टेकाळे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आलं आहे। आरोपानुसार विजय टेकाळे यांची नायब तहसीलदारपदी पदोन्नती होत असताना त्यांच्या विरोधातील एसीबी चौकशीची माहिती लपवण्यात आली। सामान्य आस्थापनातील दिनकर शेळके आणि तलाठी आस्थापना लिपिक किशोर हटकर यांनी संगनमत करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे। विजय टेकाळे यांच्या कथित नियमबाह्य कारभाराबाबत यापूर्वीही तक्रारी आणि बातम्या समोर आल्या आहेत। माजी सैनिक प्रवीण लहाने यांनी कृषक जमीन अकृषक दाखवणे, बेकायदा नोंदी आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे। मात्र या आरोपावर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे विजय टेकाळे यांच्यासह चौकशीची माहिती लपवल्याचा आरोप असलेल्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये 7 नायब तहसीलदार यांना नोटीस देण्यात आली होती। यामध्ये खोटे कागदपत्र दाखवून यांनी पदोन्नती प्राप्त केली असा आरोप या तहसीलदारांवर होता। काय एकूण यामध्ये कारवाई करण्यात आली नोटीस बजावली? अमरावती जिल्ह्यातील 7 नायब तहसीलदार यांना 2017 साली 21 जानेवारी 2017 साली मानवी दिनांक मंजूर केला होता। तर त्या 2017 साली जो मंजूर केला होता त्या अनुषंगाने काहींनी एरियर्स उचलले। जो दिनांक मंजूर केला तो त्यांना बॅक इफेक्ट होता, काहींना 2004 सालापासून होता आणि काहींना 2005, काहींना 2008 सालापासून त्यांना ते इफेक्ट देण्यात आले होते। त्याचे एरियर्स काहींनी उचलले, काहींनी उचलले नाही। तसेच त्यानंतर त्यांच्या ज्या वेतनवाढ ज्या झालेल्या आहेत तर त्या मानवी दिनांकाच्या आधारे झालेल्या आहेत। परंतु 2018 साली सदर आदेश हा माननीय विभागीय आयुक्त यांनी रद्द केलेला होता। तर त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत याची तपासणी करण्यात आली। तसेच प्रत्येकाने किती एरियर्स उचलले किंवा त्यांना इन्क्रिमेंट मिळाल्यानंतर किती वाढीव त्यांना अनुदान रक्कम देण्यात आलेली आहे त्याचा आम्ही गोषवारा तयार केला आणि तो वसुलीसाठी संबंधित कर्मचारी ज्या कार्यालयात सध्या कार्यरत आहेत अधिकारी तर त्या कार्यालयाला पाठवण्यात आलेला होता वसुलीसाठी। परंतु कालच माननीय MAT महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल यांनी त्यांचा जुना जो दावा होता संबंधित नायब तहसीलदारांचा ते त्या दाव्याच्या अनुषंगाने एक स्टे ऑर्डर त्या ठिकाणी निर्गमित केलेली आहे आणि माननीय विभागीय आयुक्त महोदयांना त्या ठिकाणी जबाब दाखल करण्यास कळविलेले आहे। अमरावती विभागीय आयुक्त आणि बुलढाणा जिल्हाधिकारी या गंभीर आरोपाची दखल घेऊन काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोपांची अधिकृत चौकशी होऊन सत्य समोर येणे गरजेचे आहे।